परिस्थितीची जागरूकता आणि आत्मविश्वास. नमस्कार. जीवनातील अनेक परिस्थिती आणि प्रसंगाचं नियंत्रण आपल्या हातात नसतं. अशा वेळी आपल्या मनात जर नकारात्मकता असेल तर आपल्याला ज्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रतिक्रिया निर्माण होतात त्यालाच आपण स्ट्रेस म्हणतो, ताण म्हणतो. आपल्या जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड देताना आपण ताणतणाव अनुभवत असतो. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडावी, इतरांनी आपल्या मनासारखंच वागावं असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळं इतर व्यक्ती किंवा घडणारे प्रसंग नियंत्रित करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपले विचार नेहमीच इतरांमधील किंवा परिस्थितीमधील दोष शोधण्यात मग्न असतात. अगदी लहान सहान प्रसंगात सुद्धा आपल्याला ताण जाणवतो. एखादी व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागली नाही, एखादी वस्तू जागच्या जागी सापडत नसेल, फोन लागत नसेल किंवा अगदी स्वयंपाकघरात काम करताना दूध उतू जाणं, अशा साध्या साध्या प्रसंगात सुद्धा आपल्याला ताण जाणवतो. तसेच एखादे मोठे आर्थिक नुकसान असेल, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा कामात येणारं अपयश, अशा टोकाच्या प्रसंगात सुद्धा आपल्याला ताण निर्माण होतो. अशा प्रसंगांना सामोरे जाताना आपल्या प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकते. पण अशा वेळी तुमच्या तीव्र प्रतिक्रिया तुमच्या मनावर आणि शरीरावर परिणाम करतात. त्यामुळे चिंता, उदासीनता, नैराश्य, भीती अशा मानसिक परिणामांबरोबरच काही शारीरिक परिणाम जसे की डोकेदुखी, अपचन, रक्तदाबाचे त्रास असे वेगवेगळे परिणाम तुम्ही अनुभवले असतील. अशा वेळी आपल्या भावना, विचार आणि प्रसंग समजून घेणं, या सगळ्यामध्ये ताळमेळ घालणं किंवा त्यांचं व्यवस्थापन करण्याची गरज वाटते. तुमचे विचार, तुमची मतं तुम्हीच घडवत असता, पण त्यांचा तुमच्या भावनांशी जवळचा संबंध असतो. कोणतीही परिस्थिती अनुभवत असताना तुम्ही ज्या भावना निर्माण करता त्यावर तुमचे विचार अवलंबून असतात. वादळं येतात आणि निघून सुद्धा जातात, पण घराचा पाया मजबूत असला तर सगळं शाबूत राहतं. तसंच तुमचं मन हे जर घर असेल तर तुमचे विचार आणि भावना हा त्यांचा पाया आहे आणि तो मजबूत असायलाच पाहिजे. आपण कितीही प्रयत्न केला तरी असे अनेक तणावपूर्ण प्रसंग आपल्या जीवनात येतच असतात. पण असे प्रसंग तुम्ही व्यवस्थित हाताळू शकलात तरच तुमचं मानसिक आणि शारीरिक समतोल तुम्ही राखू शकता. पण हे सगळं कसं करायचं? परिस्थिती निराशादायक असेल तर मानसिक समतोल कसा ठेवायचा हेच आपण पुढे समजावून घेऊयात. येणारा प्रसंग, येणारी परिस्थिती आपल्या हातात नसते. इतकंच काय तर कधीकधी दुसऱ्या क्षणाला काय घडेल याचा अंदाज सुद्धा आपण बांधू शकत नाही. प्रत्येकाचे स्वतंत्र विचार आणि प्रतिक्रिया असतात. म्हणूनच आपल्याला प्रत्येक परिस्थितीचं भान असणं खूप गरजेचं आहे. अशा वेळी घडलेल्या परिस्थितीचा जसाच्या तसा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. ॲक्सेप्ट व्हॉट कम्स इन युअर लाईफ. केवळ परिस्थितीला दोष न देता आलेली परिस्थिती जशीच्या तशी स्वीकारू शकलात तरच तुमच्या मनाचा समतोल कुठल्याही परिस्थितीत कायम राहील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी तिचा वर्तमानात राहूनच विचार करा. आज माझ्या हातात काय आहे, मी काय करू शकतो, एवढाच विचार महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत घडणारी परिस्थिती म्हणजे आपण नाही, तर ती परिस्थिती आपण अनुभवत असतो याची जाणीव ठेवा. कन्सिडर सेल्फ ॲज अ कॉन्टेक्स्ट. तुम्ही जरी एखादी चूक केली तरी त्या प्रत्येक चुकीमधून तुम्ही काहीतरी शिकू शकता. त्या अनुभवांचा तुम्हाला भविष्यात फायदाच होईल हे नक्की लक्षात ठेवा. त्यातूनच तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत तटस्थ राहण्याचा
आणि परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याचा आत्मविश्वास मिळेल. समजा रस्त्यावरून जाताना तुमच्या वाटेत मोठं झाड उन्मळून पडलं असेल, तर साहजिकच तुम्ही पुढे जाण्यासाठी दुसरी वाट शोधाल. तिथे तुम्ही झाड पडल्याचा विचार न करता सहज वेगळा मार्ग निवडाल. तसंच कुठल्याही प्रसंगातील समस्येवर लक्ष केंद्रित न करता तुम्ही त्यातून मार्ग काढण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ॲक्सेप्ट व्हॉट कम्स इन युअर वे अँड लर्न टू मूव्ह ऑन. परिस्थितीचा स्वीकार करा. तुम्हाला मुळातच परिस्थितीची जाणीव आणि संवेदनशीलता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचा अंदाज आपल्याला आधी असतोच असं नाही. कित्येक वेळी प्रसंग अचानक समोर येतात. मग ते प्रसंग कुटुंबात असो, कामाच्या ठिकाणी असो, सामाजिक किंवा राजकीय वर्तुळात उद्भवतील, पण त्यांचा आपल्या आयुष्यावर कळत नकळत परिणाम होत असतो आणि याच वेळी तुमची खरी कसोटी असते. प्रत्येक प्रसंगात आपली परीक्षा होते का असा विचार साहजिकच तुम्ही करत असाल, पण या प्रश्नाला व्यवहारात काहीच अर्थ नाही. त्यातून मार्ग कसा मिळेल यावरच तुमचं लक्ष असायला हवं. कल्पना करा की जर तुम्हाला दररोज ऑफिसला जावं लागतंय आणि दररोज प्रवासात तुम्हाला कधी कमी तर कधी जास्त ट्रॅफिक लागत असेल, रहदारी लागत असेल, या आणि अशा कुठल्याही अनिश्चित प्रसंगांना तुम्ही टाळू शकत नाही किंवा त्याचं नियंत्रणसुद्धा तुमच्या हातात नसतं. पण मग किमान अंदाज बांधला तरी आपली मानसिक तयारी झाल्यामुळं अनिश्चित सिच्युएशन्समध्ये ताणतणाव टाळता येऊ शकतात. समजा पावसाळ्यात अचानक वातावरण बदलून कधी पाऊस पडेल असं सांगू शकत नाही. या अनिश्चिततेची जाणीव असल्यामुळेच आपण छत्री किंवा रेनकोट घेऊन घराबाहेर पडतो. म्हणजेच येणाऱ्या प्रसंगामधील अनिश्चिततेची जाणीव ठेवून आपण आधीच प्रिकॉशन्स घेऊ शकतो, सावधगिरी बाळगू शकतो. मनाच्या सजगतेमुळे असा कुठलाही प्रसंग सहज पार पडतो. तुम्हाला माहीत आहे की आपल्या आत्ताच्या कृतीचा या क्षणाच्या प्रतिक्रियेचा म्हणजेच वर्तमानाच्या वागण्याचा तुमच्या भविष्यावरती परिणाम होणं अटळ आहे. म्हणजेच क्षणोक्षणी केलेल्या विचारांचा, कृतींचा, प्रतिक्रियांचा, तुमच्या रिॲक्शन्सचा तुमच्या भविष्यातील परिस्थितीवर परिणाम होणं अटळ आहे. रस्त्यावरची वळणं अनिश्चितता दर्शवतात. तुम्ही तिथे बोर्ड वाचले असतील, नजर हटी दुर्घटना घटी. म्हणूनच हा सुविचार महत्त्वाचा आहे की तुमचं जीवन तुमच्याच हाती. टेक द कंट्रोल ऑफ युअर लाईफ. लेट्स से जर एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनियर बनायचंय तर त्यासाठी दूरदृष्टी ठेवून अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. असा फक्त विचार करून चालणार नाही, त्यासाठी अविरत प्रयत्न करावे लागतील. आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा पेरणी करण्यासाठी पिकाला अपेक्षित हवामान, खत, बियाणं, साधनसामुग्री या सगळ्यांची दूरदृष्टी ठेवूनच नियोजन करावं लागतं. तरच भविष्यातील संभाव्य अनिश्चितता टाळता येऊ शकते. आपली खरी क्षमता आपल्या कुवतीनुसार आपली ध्येय असतील तरच आपण परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. आपल्यापैकी अनेकांची खूप मोठी स्वप्न असतील आणि अपेक्षासुद्धा असतील आणि त्या असाव्यात सुद्धा. परंतु त्याच वेळी तुमची शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची आर्थिक क्षमता किती आहे याचं भान असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर अपयश आल्यावर तुम्ही खचून जाल. अथक परिश्रमानंतर सुद्धा अपयश आलं तर निराशा आणि चिंता वाढणं साहजिकच आहे. त्यामुळं तुम्हाला या सगळ्याचं भान असणं आवश्यक आहे आणि हे एक प्रकारचं मानसिक औषधच आहे. मग अपयशासाठी फक्त स्वतःला दोष न देता आपल्या मर्यादांची जाणीव असल्यावर
तुम्ही परिस्थितीत वास्तववादी विचार कराल. तुमचे विचार कोणत्याही परिस्थितीत वास्तववादी असतील तरच समस्या सोडवताना तुम्ही मानसिकदृष्ट्या सबळ राहाल. समजा तुम्ही रात्रीच्या बसने गावी निघालात. तुमचा प्रवास साधारण 8 तासांचा आहे. सकाळी पोहोचल्यावर लगेचच तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी वेळेवर पोहोचायचंय. अशा वेळी मध्यरात्रीच अचानक गाडी बंद पडली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही कदाचित खूपच काळजी कराल, कदाचित चिडचिड कराल, बस व्यवस्थापकाला दोष द्याल, गाडी खराब असून सुद्धा प्रवासात का वापरली अशी तक्रार कराल. पण अशा वेळी आत्मभान ठेवून परिस्थिती समजून घेऊन तुम्ही ड्रायव्हर, कंडक्टर काय उपाय करत आहेत? गाडीमधील प्रवाशांपैकी एखादा प्रवासी मेकॅनिक आहे का? दुसरी प्रवासी गाडी थांबवून मदत मागता येईल का? रस्त्यावर आपत्कालीन सेवेचा फोन नंबर दिला आहे का? असे मार्ग काढायचा प्रयत्न तुम्ही करू शकता. मग मार्ग निघाला नाही तरी तोपर्यंत परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे ताण न घेता स्वीकार करणं तुम्हाला शक्य होईल. भूतकाळाचा किंवा भविष्याचा नकारात्मक विचार करू नका. म्हणजेच वर्तमानात अस्तित्वात नसणाऱ्या समस्येची कल्पना सुद्धा करू नका. सदैव वर्तमान क्षणात राहा आणि त्या क्षणाबद्दल विचार करा. असे भविष्याबद्दलच्या कल्पनेचे मानसिक ओझे घेऊ नका. प्रत्येक आव्हानाला एक संधी समजा. जीवनात आव्हाने नाहीत तर यश नाही, हे लक्षात ठेवा. आपलं सामर्थ्य, कमकुवतपणा, कौशल्य आणि क्षमता जाणून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक परिस्थितीत जेव्हा आपण शांत आणि संयमित असाल तेव्हाच निर्णय घ्या. जेव्हा आपण मनाला शांत करण्यासाठी निर्णय घेतो तेव्हा ते चुकीचे असू शकतात. पण जेव्हा आपण शांत मनाने निर्णय घेतो तेव्हा आपण जिंकतो. तुम्ही केलेला एखादा वाईट विचार आहे, निराशावादी आहे हे समजलं तर अशा विचारांना तुम्ही आळा घालू शकाल. आपण काय आणि कसे विचार करतो यावरही दररोज थोडं चिंतन करणं उपयोगी ठरतं. समजा तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करता? आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ घालवावा लागतो. त्याचबरोबर खूप विषयांवरती त्यांच्याशी विचार विनिमय करावा लागतो. मग स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? स्वतःबरोबर वेळ घालवावा लागेल. स्वतःच्या परिस्थितीशी संवाद साधावा लागेल. गरज पडल्यास इतरांच्या मदतीचाही विचार करावा लागेल. आणि म्हणूनच ज्या ज्या वेळी तुम्हाला स्वतःसाठी मोकळा वेळ मिळतो त्यावेळी आपण केलेला विचार चांगला आहे की वाईट, सकारात्मक आहे की निराशा देणारा यावर थोडंसं चिंतन करत जा. अगदी सकाळी आंघोळ करताना, पहाटे चालायला जात असाल तर, नाश्ता करताना, रात्री झोपायच्या आधी आपल्या विचारांनाच समजून घ्यायचा प्रयत्न करू शकता. या भागात आपण परिस्थितीची जागरूकता आणि परिस्थितीचं भान कसं ठेवायचं याचे वेगवेगळे मार्ग समजून घेतले. परंतु परिस्थितीची जागरूकता ठेवत असताना भावनांचं संतुलन कसं साधायचं ते आपण पुढील भागात पाहूयात. धन्यवाद.